नमस्कार. मी दादासाहेब चौरबले. आपल्या सर्वांना माहिती आहे की काही दिवसापूर्वी अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती चोरी झाली. जवळपास 1500 कोटी रुपयाच्या आसपास हा चोरीचा प्रकार होता. एवढी मोठी चोरी झाल्यानंतरही प्रशासनाच्या तात्काळ लक्षात येत नाही, याचा अर्थच असा समजायचा की काय, की या चोरीला उत्तर प्रदेशमधील सर्व प्रशासन जबाबदार होतं की काय. आपल्या सर्वांना माहिती आहे की श्रीराम मंदिर अयोध्येमध्ये बांधण्यात आलं आणि मंदिर बांधत असताना संपूर्ण देशभरामधून खूप मोठ्या प्रमाणावरती देणगीही गोळा झाली. मंदिर पूर्ण झालं. आज या मंदिरामध्ये दररोज लाखो भाविक येत असतात आणि भक्तिभावानं श्रीरामाच्या चरणी अनेक पैशाचं दान असेल किंवा वेगवेगळ्या वस्तूंचं दान असेल, त्याच्यामध्ये सोनं असेल किंवा चांदी असेल, अशा अनेक मौल्यवान किमतीचं दान त्या ठिकाणी अर्पण केलं जातं. आणि त्याच्यानंतर एक दिवस अशी बातमी येते की या मंदिरामध्ये दानपेटीतून जवळपास 1500 कोटी ची चोरी होते. मग नेमकं काय समजायचं? आणि म्हणून या चोरीच्या विरोधामध्ये संपूर्ण देशभर एक मोठ्या प्रमाणावरती लोकांच्यामधून उठाव झाला. लोकांना ही श्रीराम मंदिरात झालेली चोरी हा विषय बिलकुल पटला नाही. या विषयावरती खरं तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य करायला पाहिजे होतं आणि तात्काळ दोषी असणाऱ्यांना अटक करायला पाहिजे होती. मात्र हे अटक सत्रसुद्धा अद्याप मोठ्या प्रमाणात सुरू झालं नाही. आणि म्हणून की काय, तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण देशभर या चोरी झाली, ही चोरी कुणी केली, त्याच्यावरती तात्काळ कारवाई होईल म्हणून संपूर्ण देशभर सह्यांची मोहीम राबवलेली आहे. आणि संपूर्ण देशभर हा विषय जावा आणि त्यांनी एक फॉर्म टाईप केलेला आहे. त्याच्यामध्ये या सह्या घेण्याचं कामकाज आता दिल्लीमध्ये सुरू झालेलं आहे, उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालेलं आहे. ते हळूहळू संपूर्ण देशभर सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे आणि तशा आशयाच्या आज वृत्तपत्रामधून बातम्याही प्रसिद्ध झाल्या. खरं तर या चोरीच्या विरोधामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती या सह्याची जी मोहीम आहे याच्या माध्यमामधून ही चोरी कुणी केली, कशी झाली हे उघड व्हायला सुद्धा मदत होईल. मात्र या सह्यांच्या मोहिमेच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेते मंडळींनी त्यांच्यावरती असा आरोप केला आहे की भविष्यामध्ये पंजाबच्या किंवा इतर राज्यांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या तोंडावरती अरविंद केजरीवाल यांनी म्हणजे आपण काय म्हणतो, यांनी मुद्दाम होऊन हा विषय पुढे आणलेला आहे आणि याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो, असाही आरोप भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेते मंडळींनी अरविंद केजरीवाल यांच्यावरती केलेला आहे. मात्र तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे 10 वर्ष मुख्यमंत्री राहिले. अतिशय स्वच्छ प्रशासन द्यायला ते यशस्वी झाले. दिल्लीमधील अनेक लोकांना त्यांनी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याच्या शेजारचं पंजाब राज्यसुद्धा आपने जिंकलं आणि हा आपचा वारू कुठंतरी रोखला पाहिजे म्हणून अरविंद केजरीवाल यांचे सहकारी फोडण्यात आले. अरविंद केजरीवाल यांच्यावरती कोर्ट केसेस झाल्या, त्यातूनही आता अरविंद केजरीवाल सावरले दिसत आहेत. मध्यंतरी तुम्हाला माहिती आहे अरविंद केजरीवाल यांचे खासदारसुद्धा भारतीय जनता पक्षाने फोडले. तरी देखील अरविंद केजरीवाल हे गप्प बसणारे व्यक्तिमत्व नाही आहे. त्यांनी ही सह्याची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवलेली आहे. आता या सह्याच्या मोहिमेमधून नेमका अरविंद केजरीवाल यांना नेमका काय फायदा होणार हे आगामी निवडणुकीमध्येच स्पष्ट होईल. तुर्तास याच ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद. नमस्कार.